हॅलो मैत्रिणींनो, ESW फॅशन डिझायनरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला 4 इंचाच्या भाईची एक छान अशी डिझाईन कशी बनवायची हे दाखवणार आहे. तर इथं मी भाईची लांबी घेतलेली आहे 5 इंच, 4 इंच लांबी आहे आणि 1 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेला आहे. भाईचा आर्महोल आहे 8 इंच आणि भाईची पुढची रुंदी आहे, फिटिंगची रुंदी 7 इंच घेतलेली आहे. तर मी इथं तुम्हाला आज एक डिझाईन दाखवणार आहे कशी बनवायची, की या डिझाईनमुळे भाईचा एकदम छान असा लुक येतो. तर आता सुरुवातीला पुढच्या साईडनी 1.25 इंचावर एक मार्क करून घेणार आहे आणि 1.25च्या पुढे 3 इंचावर एक मार्क करून घेत आहे आणि 3 इंचाच्या मधोमध एक मार्क करून घेऊन तिथून 1 इंचावर एक मार्क करून घेणार आहे आणि पुढच्या साईडने त्याला वर्तुळाकार असा आकार देऊन घेणार आहे आणि मध्ये 3 इंचाच्या अंतरावर आपण लंबवर्तुळाकार असा एक आकार देऊन घ्यायचा आहे. तर आधी चॉकने असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि नंतर कट करून घ्यायचा आहे तो. तर कट करून घेतल्यानंतर आता ब्लाउज पीसचा जो कपडा आहे स्लीवचा तो घ्यायचा आहे आणि त्याच्यावर टाकून सुद्धा ब्लाउज पीसचा जो कपडा आहे स्लीवचा तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे आकारानुसार. तर तो कट केल्यानंतर आता आपल्याला तो जोडून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे कट केल्यानंतर आता आपण स्लीव्ज उघडून बरोबर एकावर एक टाकायचे आहे. अस्तर आणि स्लीवचा कपडा एकावर एक टाकून व्यवस्थित त्याला शिवून घ्यायचा आहे. तर कपडा सुटकू नये म्हणून इथे मी पिना लावून घेतलेल्या आहेत. तर पिना लावल्यानंतर आता आपण त्याला साधारणतः 1/2 इंच शिलाई मार्जिन ठेवून त्याच्या साईडने आपण शिलाई मारून घेणार आहोत. तर आता त्यानंतर मी काय केलेलं आहे, इथं एक नॉटचे 2 तुकडे घेतलेले आहेत. साधारणतः आपल्याला हवे असलेल्या लांबीचे घ्यायचे आहेत. तर छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत आणि ते मध्ये कोपऱ्यावर दोन्ही साईडनी गुंतवणार आहे. तर मध्ये त्याच्यावर बरोबर शिलाई व्यवस्थित मारायची की ते तुकडे निसटू नये अशा पद्धतीने व्यवस्थित लावायचे. तर त्याच्या दुसऱ्या टोकावर सुद्धा इथं एक नॉटचा तुकडा मी तो गुंतवलेला आहे आणि त्याच्यावरून शिलाई मारून घेतलेली आहे. तर कात्रीने छोटे छोटे कट मारायचे आहेत आणि स्लीव्ज सुईची करून घ्यायची आहे. तर या आकार जो दिलेला आहे आपण स्लीव्जचा तो व्यवस्थित आकार यावा पलटल्यानंतर, त्यासाठी हे कट्स मारायचे असतात. तर अशा प्रकारे सुईची करून घेतलेली आहे स्लीव्ज आणि सुईची करून घेतल्यानंतर फिनिशिंग येण्यासाठी त्याच्यावर एक दाब शिलाई मारून घेणार आहे. तर अशा प्रकारे दाब शिलाई व्यवस्थित मारायची म्हणजे भाईची फिनिशिंग छान दिसते. तर हे शिलाई मारल्यानंतर आता याला एक लेस लावून घेणार आहे मी. तर छान तुम्हाला आवडेल अशी तुम्ही तुमच्या पद्धतीने लेस लावून घेऊ शकता. तर इथं साडीचा कलर निळा आहे त्यामुळे मी इथं निळी लेस वापरलेली आहे. तर कोपऱ्यावर व्यवस्थित कोपरे दुमडून छान अशी लेस लावायची आहे म्हणजे त्यामुळे आकार छान दिसतात. जर लेस लावताना जर म्हणजे व्यवस्थित कोपरे नाही दुमडले तर त्या म्हणजे आपण जो आकार केलेला आहे डिझाईनचा तो आकार पूर्णपणे पडतो किंवा चांगला येत नाही. त्यासाठी लेस लावताना व्यवस्थित कोपरे दुमडून आपण छान लेस लावायची आहे, त्यामुळे भाईचा आकार छान दिसतो. तर लेस लावल्यानंतर आता त्याच्यावर डबल शिलाई मारून घेणार आहे दुसऱ्या साईडनी लेसच्या. म्हणजे लेस काय होती दुसऱ्या साईडने शिलाई मारली तर व्यवस्थित बसते लेस किंवा असं वरती उचकत नाही किंवा त्याचे लेस काय होती दुमडल्यानंतर अशी लेस जास्त वरती आल्यासारखी दिसते. त्यामुळे लेसच्या दोन्ही साईडने आपण टिपा मारून घ्यायच्यात.
आणि बाहीच्या वरच्या साईडने सुद्धा मी एक शिलाई मारून घेऊन राहिलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे। तर स्लीव्सला आता पुढे जे आपण नॉड लावलेले आहेत त्याला लटकन लावायचे आहेत। तर अर्धवर्तुळाकार असे 2 गोल घेतलेले आहेत आणि त्याला दोन्ही साईडने शिलाई मारून सुईचे करून त्याचे आपण लटकन बनवून घेतलेले आहेत मी। तर हे पुढचे बाहीचे साईडचे लटकन तुम्हाला हवे तसे तुम्ही रेडीमेड लटकनसुद्धा लावू शकता किंवा अशा प्रकारे बनवून वेगवेगळ्या पद्धतीचे बनवूनसुद्धा लटकन तुम्हाला आवडेल तसे तुम्ही लावू शकता। तर अशा प्रकारे मी लटकन लावून ही नॉड आता व्यवस्थित बांधून घेत आहे। तर अशा प्रकारची स्लीव्स तुम्ही नक्की एकदा बनवून पहा। तर छोटी स्लीव ज्याची असेल 4 इंचाची 3 इंचाची बाही असेल तर अशा पद्धतीने तुम्ही स्लीव्स बनवू शकता ब्लाऊजसाठी। त्यामुळे आपल्या ब्लाऊजचा एक छानसा लुक येतो। डेली वेअरसाठी सुद्धा आपण अशी डिझाईन बनवू शकतो किंवा काठापदराच्या साडीची हवी असेल तर त्याचीसुद्धा तुम्ही अशी डिझाईन बनवू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।